उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्यानंतर एकच खळबळ उडाली। या फोन नंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे। फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या 4 ते 5 व्यक्तींचं संभाषण ऐकल्यानंतर नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली आहे। हे तरुण उर्दूमधून संभाषण करत असल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे। तर या घातपाताबाबत संजय राऊत आणि ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी काय म्हटलंय ते पाहूयात। ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे। महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही, ते सुडानं पेटलेलं सरकार आहे। ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे। ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण, शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी उद्या भविष्यात काय घडलं तर ही या केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची आहे। या देशामध्ये उद्धव साहेब हे भारतीय जनता पक्षाला अत्यंत अडचणीचा मुद्दा आहेत। उद्धव साहेबांवरती असणारं प्रेम, उद्धव साहेबांच्यावरती असणारं हिंदुत्व प्रेम हे त्यांना अडचणीचं वाटते आणि मग उद्धव साहेब हा त्यांच्याकरता अतिशय नाजूक असा विषय आहे। म्हणून यापूर्वी बाळासाहेबांच्या करता देखील असे अनेकदा प्लॅन आखले गेले, फोन आले गेले। आदरणीय उद्धव साहेबांना की गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत, शिवसैनिकांचं कवच आहे, तमाम जनतेचं त्यांना आशीर्वाद आहे। त्यांच्यावरती केलेला हल्ला, त्यांच्या करण्यात केलेला प्रयत्न हा गुमरांग होऊन उलटल्याशिवाय राहणार नाही आणि असा कोणी प्रयत्न केला तर त्याला आम्ही शिवसैनिक सोडणार नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।